आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राम मंदिरासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासियांना संदेश। बेळगाव महापालिकेकडून कन्नड पाट्यांसाठी मोहीम गतिमान। माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांच्याकडून फाउंडेशनची स्थापना। भोगी आणि मकर संक्रांतीसाठी बेळगाव बाजारपेठ बहरली। रोटरी अन्नोत्सवामध्ये उद्या फेमिना मिस इंडिया रती हुलजी येणार। वन अधिकाऱ्यांनी आमदारांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने संताप। मुतगे येथील भावकेश्वरी संस्थेतर्फे स्मशानभूमीसाठी आर्थिक मदत। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या साखळी उपोषणाची सांगता। श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात पालक सभा संपन्न। गोंधळी गल्ली परिसरात अक्षता कलशाचे स्वागत। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अवघ्या देशभरात सध्या अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची चर्चा आहे। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवर, आध्यात्मिक व्यक्ती, संत आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना उद्देशून एक ऑडिओ संदेश जारी केला आहे। आज मोदी नाशिक दौऱ्यावर असून त्या पार्श्वभूमीवर हा संदेश चर्चेचा विषय ठरला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदेशामध्ये राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। जीवनाचे काही क्षण ईश्वराच्या आशीर्वादामुळेच प्रत्यक्षात उतरत असतात। आज जगभरातल्या राम भक्तांसाठी असंच पवित्र वातावरण आहे। सर्वत्र प्रभू श्रीराम यांच्या भक्तीचं अद्भुत। बेळगाव महापालिकेकडून कन्नड पाट्यांसाठी मोहीम गतिमान। राज्य सरकारच्या कन्नड नामफलक अनिवार्य केल्याच्या आदेशानंतर बेळगाव महानगरपालिकेने कन्नड नामफलक न लावलेल्या दुकानदारांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे। बेळगाव महापालिकेच्या अखत्यारीतील दुकाने, व्यापारी आस्थापने, संकुलांची दररोज तपासणी करत संबंधित दुकानांच्या नामफलकांवर 60% जागा चिन्हांकित करण्यात येत आहे। नामफलकांवर 60% कन्नड मजकूर असणे अनिवार्य असल्याच्या नोटिसा 2050 दुकानांना बजावल्या आहेत। दररोज आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय नांद्रे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक शहरातील विविध भागात दुकानांना भेट देऊन नामफलकांवरील कन्नडच्या अंमलबजावणीचे निरीक्षण करत आहेत। येत्या काही दिवसात शासनाच्या आदेशाचे पालन केल्यास व्यापार परवाना रद्द करून दुकान सील केले जाईल, असे पालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले।
माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांच्याकडून फाउंडेशनची स्थापना। माजी आमदार महांतेश कवटगीमठ यांनी आपल्या सामाजिक कार्याचा वसा पुढे सुरू ठेवण्यासाठी आता महांतेश कवटगीमठ फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे। या माध्यमातून आपण सामाजिक सेवा अखंडपणे सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। या माध्यमातून आरोग्य सेवा, शिक्षण सेवा यासह विविध प्रकारच्या सामाजिक कार्याचा लाभ सामान्य जनतेला देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। या फाउंडेशनचा कार्यारंभ दिनांक 16 रोजी सौंदत्ती येथे सकाळी 10 वाजता होणार आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा, KLE संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्यासह मान्यवर निमंत्रित उपस्थित राहणार आहेत। तसेच विविध मठांचे मठाधीश कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आशीर्वाद देणार असल्याचे त्यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेच्या वेळी शरदचंद्र कवटगीमठ, राजेंद्र मुदगेकर आणि इतर मान्यवर माझ्या 2022 डिसेंबर मध्ये जे इलेक्शन मध्ये मी हारल्यानंतर मी कधीच घरात बसलो नाही। राजकारणात सामान्य लोकांचं काम करायचं असेल तर राजकारणात अधिकार हवा। कुठलाही सामान्य माणूस जर आमच्या घरी एक अपेक्षा ठेवून येतोय, त्या माणसाचं काम करायचं असेल तर शासनाचा अधिकार लागतोय। त्याविषयी एक भाजपाचा एक कार्यकर्ता म्हणून शासनाकडनं आमच्या पक्षाकडनं एक अपेक्षा आहे, खासदारकीच्या निवडणुकीमध्ये एक चान्स द्या म्हणून विनंती केलं। आणि अपेक्षा असं आहे की मागच्या विधान परिषद इलेक्शन मध्ये जे चुक झालंय ते पुनरावृत्त होऊ नये, त्या पद्धतीने मला आणि एकदा संधी द्यावा, हाच पक्षांच्या श्रेष्ठकडनं अपेक्षा आहे। आणि तुमचं दोन्ही भाषावर प्रभुत्व आहे, म्हणजे मराठी छान बोलता, तुमचं आहेच वक्तृत्व चांगलं आहे, चांगल्या पद्धतीनं हे करतात। या मतदारसंघात तुमचं त्यासाठी तुम्ही काय असं पक्षाला पटवून देऊन किंवा तसं तिकीट सामाजिक काम करताना माझ्या घरी कुठलाही माणूस अपेक्षा घेऊन येतो, मी आयुष्यात कधीच त्याचं भाषा आणि त्याचं जात कधीच मी विचारलो नाही। एक सामान्य गरीबाला जात नसतोय, भाषा नसतो। एक राजकारणी माणसाचा दारी एक अपेक्षा ठेवून तो घरी येतो। एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही काम करतो आणि त्यामुळं मला वाटतं की हा मराठी भाषिक आहे, हा कानडी भाषिक आहे, असं आधी कधीच विचार करायचं नाही राजकारणी माणूस। आणि त्यामुळे मी बॉर्डरचा भागातनं आलेलो माणूस आहे, मला कन्नड पण येतोय, मराठी पण येतोय, इंग्लिश पण येतोय। आणि भाषा हा मूळ मुद्दाच नाही आहे सामाजिक काम करताना। आणि मराठी भाषिकांचा विषय सुद्धा काय आहे मला माहिती आहे। आणि ज्या पद्धतीने शासनाचा कुठलाही काम सामान्य लोकांचं पोचवण्याचं काम करायचंच मूळ उद्देश आहे। बाकीच्या विषयाबद्दल मी काही जास्त बोलू शकत नाही। माहिती आहे कवटगीमठ काय आहे, काय व्यक्तिमत्व आहे, हे आमचे पक्षश्रेष्ठांना माहिती आहे। भोगी आणि मकर संक्रांतीसाठी बेळगाव बाजारपेठ बहरली। तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत। भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा असलेला मकर संक्रांतीचा सण सोमवार दिनांक 15 रोजी आहे। या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असा संदेश देत प्रेम आपुलकीसह एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा रूढ आहे। संक्रांतीसाठी 3च दिवस शिल्लक असल्याने महिलांची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे। मकर संक्रांतीसाठी तिळगुळ, हळदी कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठात विक्रीसाठी उपलब्ध आहे। मकर संक्रांत सोमवार दिनांक 15 रोजी असल्याने खरेदी करताना महिला दिसत आहेत। मकर संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारचे वाण, तिळगुळ, बांगड्या आदी साहित्य विक्रीला आले आहे। यासह रेडीमेड तिळगुळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या, साखर, हलवा यांची खरेदी जोमात सुरू आहे। त्याचप्रमाणे भोगी सणासाठी बाजारपेठेत रोटरी अन्नोत्सवामध्ये उद्या फेमिना मिस इंडिया रती हुलजी येणार। खवय्यांच्या उदंड प्रतिसादात सुरू असलेल्या रोटरी अन्नोत्सवाचा सोहळा आता चांगलाच लोकप्रिय ठरला आहे। सोहळ्याच्या उर्वरित 2 दिवसात विविध खाद्यपदार्थांची मजा लुटण्यासाठी बेळगावकर अन्नोत्सवाला प्रचंड गर्दी करत आहेत। रोटरी क्लब तर्फे CPED कॉलेज मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अन्नोत्सवास बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। या महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। शनिवारी होणाऱ्या सुपर वुमन या स्पर्धा उपक्रमाची उत्सुकता बेळगावकरांना लागली आहे। या उपक्रमाच्या निमित्ताने महिलांना एक विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून फेमिना मिस इंडिया रती हुलजी उपस्थित राहणार आहेत। वेगवेगळ्या खाद्यपदार्थ
वन अधिकाऱ्यांनी आमदारांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने संताप. रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केली होती. त्यावेळी सदर अधिकारी शिवानंद नायकवाडी यांनी त्यांना अपशब्द वापरले आहेत असा आरोप दलित संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की दुर्योधन ऐहोळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामकाजाच्या संदर्भात काही सूचना करण्यासाठी फोन केला होता. यावेळी सदर अधिकाऱ्यांनी या आमदारांना अपशब्द वापरले आहेत असे म्हणणे या दलित संघर्ष समितीच्या सदस्यांनी मांडले. तसेच अशा प्रकारच्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी रायबाग परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. मुदगे येथील भावकेश्वरी संस्थेतर्फे स्मशानभूमीसाठी आर्थिक मदत. मुदगे येथील श्री भावकेश्वरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोसायटीच्या वतीने वैकुंठधाम, पाटील बंधू स्मशानभूमी, मराठा रयत समाज स्मशानभूमी आणि ब्राह्मण समाज यांच्या स्मशानभूमी सुधारणाकरिता अनुक्रमे 31,000 व 11,000 इतकी धर्मादाय निधीतून मदत करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार YB संभाजीचे होते. कार्यक्रमाची सुरुवात सेक्रेटरी भाऊराव जाधव यांच्या स्वागताने करण्यात आली. जिजामाता प्रतिमा पूजन संचालिका अनिता देसाई, विजयमाला पाटील, भारती चौगुले व स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन चेअरमन उमेश पुरी यांनी केले. सदर कार्यक्रमाला संचालक BK पाटील यांनी गंगाराम पाटील, शामराव पाटील, शिरीष पाटील, सुहास पाटील, शिवाजी कनबरकर, प्रभाकर तळावर, सल्लागार सातापा बस्तवाड. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या साखळी उपोषणाची सांगता. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी नैऋत्य रेल्वे मजदूर युनियनने सोमवारपासून रेल्वे स्थानकाबाहेर सुरू केलेल्या साखळी उपोषणाची सांगता गुरुवारी झाली. रेल्वे स्थानकाच्या आवारात युनियनचे सदस्य साखळी उपोषण करत होते. आंदोलन 4 दिवस चालले. 1 जानेवारी 2004 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन लागू करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती. उपोषणाद्वारे रेल्वे खात्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र आंदोलन काळात सर्व कर्मचारी कामावर कार्यरत होते. श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात पालक सभा संपन्न. बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूलच्या SSLC विद्यार्थ्यांच्या पालक सभेत शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष चिंतामणी ग्रामोपाध्ये सहभागी होऊन पालकांना व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी ही सभा आयोजित केली होती. शाळेचे मुख्याध्यापक MK मादार यांनी 10वी वार्षिक परीक्षेत झालेला बदल आणि इतर माहिती दिली. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सरस्वती देसाई यांनी गुणात्मक शिक्षण याविषयी माहिती दिली. वर्ग शिक्षक व्यंकटेश कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजिता कुंभार हिने केले तर श्रुती जुवेकरने स्वागत केले. गोंधळी गल्ली परिसरात अक्षता कलशाचे स्वागत. अयोध्येत दिनांक 22 रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने गोंधळी गल्ली नार्वेकर गल्लीमधील रहिवाशांतर्फे अयोध्येहून आलेल्या अक्षता कलशाचे गुरुवारी सायंकाळी भव्य स्वागत करून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या वेशभूषेतील कलाकारांनी लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी सायंकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत नागरिकांनी आपापल्या घरासमोर कलशाचे आरती करून स्वागत केले. यावेळी गोंधळी गल्लीतील राजू चव्हाण, शंकर कुरणे, सागर माने, विनायक चौगुले, गौरव कुलकर्णी, ओमकार होनगेकर, सागर जांभोटकर, पराग शिंदे, सौरभ सावंत तसेच गोंधळी गल्लीतील जगदंबा महिला मंडळाच्या सदस्या शीला कावळे, किशोरी कुरणे, सीमा बांदेकर, सीमा तिळवे, मेघना होनगेकर, वनिता गवळी, गायत्री रांगणेकर, नीता खंडोजी. आता वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी।
अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशहाली के साथ, खुशहाली के साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढची बातमी। प्रगतिशील लेखक संघाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 28 रोजी आयोजित करण्यात आले असून संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असतील। 4 सत्रात संमेलन होणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आनंद मेंढसे, उपाध्यक्ष अनिल आजगावकर व मधु पाटील यांनी दिली। खानापूर रोड येथील आचार्य अत्रे साहित्य नगरी तुकाराम महाराज सांस्कृतिक भवनात सकाळी 10 वाजता संमेलन सुरू होणार आहे। आचार्य प्र के अत्रे यांच्या 125व्या जयंतीनिमित्त अत्रे यांच्या विविध क्षेत्रातील कार्याचे महत्त्व ही या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे। सकाळी 10 वाजता पहिल्या सत्रात संमेलनाचे उद्घाटन पुणे येथील अन्नपूर्णा परिवारच्या प्रमुख मेधा सामंत पुरव यांच्या हस्ते होईल। अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असतील। यानंतर लेखक संघाचे सचिव कृष्णा शहापूरकर यांच्या आचार्य अत्रे उचगाव येथे रविवारी साहित्य संमेलनाचे आयोजन। उचगाव मराठी साहित्य अकादमीतर्फे 22व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार दिनांक 14 रोजी करण्यात आले आहे। हे संमेलन रविवारी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे। नाशिक येथील प्राध्यापक लक्ष्मण महाडिक संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार असून मळेकर्णी आमराई उचगाव येथे संमेलन होईल। संमेलन स्थळी रविवारी सकाळी ग्रंथ दिंडी होणार असून 11 ते 12:15 पर्यंत प्राध्यापक महाडिक यांचे अध्यक्षीय भाषण होईल। चंदगडचे आमदार राजेश पाटील हे संमेलनाचे उद्घाटन करतील। दुसऱ्या सत्रात दुपारी 12:15 ते 1:45 पर्यंत कर्जत अहमदनगर येथील ज्ञानेश्वर पठाडे यांचे संत साहित्य या विषयावर व्याख्यान होईल। कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनच्या रामरथ यात्रेचा जल्लोषात शुभारंभ। अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी स्थळावर 22 रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या निमित्ताने कर्नाटक मराठा क्षत्रिय फेडरेशनच्या वतीने 11 ते 22 जानेवारी दरम्यान रामरथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। आज गुरुवारी सकाळी शिर्शी वनवासी येथून मराठा फेडरेशनच्या रामरथ यात्रेला सुरुवात झाली आहे। मराठा फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यावेळी रामरथ यात्रेसंदर्भात अधिक माहिती देताना गायकवाड म्हणाले, केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदू धर्मीयांना अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी स्थळावर 22 रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची आतुरता लागली आहे। याच पार्श्वभूमीवर कर्नाटक मराठा फेडरेशनच्या वतीने आज गुरुवारी 11 जानेवारी रोजी बनवासी येथून रामरथ यात्रेला सुरुवात झाली आहे। स्वामी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन करून रामरथ यात्रा सुरू झाली आहे। प्राध्यापक शिल्पा मुदकप्पगोळ यांना PhD पदवी प्रदान। मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या प्राध्यापिका शिल्पा मुदकप्पगोळ यांना हम्पी कन्नड विश्वविद्यालयातर्फे PhD पदवी बहाल करण्यात आली। बेळगाव जिल्हा ख्रिश्चन समाजाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अध्ययन हा त्यांच्या PhDचा विषय होता। त्यांना खानापूर सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयाचे इतिहास प्रमुख डॉ. चंद्रकांत ताबोजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले।
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक. येत्या दिनांक 17 जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 13 रोजी दुपारी 2 वाजता मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रिज येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीला बेळगाव तालुका मये समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव तालुका मये समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व चिटणीस ॲडव्होकेट MG पाटील यांनी केले आहे. प्रवीण केंचगौडर सीए परीक्षा उत्तीर्ण. गणेशपूर येथील प्रवीण केंचगौडर याने सीए अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केली आहे. त्याला बेळगावमधील ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट RN हरगुडे आणि सानिल हरगुडे यांचे मार्गदर्शन लाभले. तो मराठे हरगुडे अँड कंपनी येथे इंटर्नशिप करत होता. लष्करात सेवा बजावून निवृत्त झालेले आप्पासाहेब केंचगौडर यांचा तो सुपुत्र आहे. संगीत कलाकार संघाच्या कार्यक्रमाला रसिकांची दाद. संगीत कलाकार संघाच्या नववर्षाच्या संगीत कार्यक्रमाला रसिकांची उत्तम दाद मिळाली. गुरुवारी सायंकाळी लोकमान्य रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला. प्रारंभी पंडित रामदास पळसुले, गायक प्रमोद कुलकर्णी, नंदन हेर्लेकर, प्रभाकर शहापूरकर, मुकुंद गोरे, संतोष कुलकर्णी आणि दीपक कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. नुकतेच दिवंगत झालेले उस्ताद रशीद खां, पंडित भवानी शंकर आणि बेळगावचे वामन वागूकर यांना श्रद्धांजली वाहून 1 मिनिट मौन पाळण्यात आले. प्रमोद कुलकर्णी यांच्या सुगम संगीताने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांनी मराठी आणि हिंदी भाषेतील भक्तिगीते सादर करून कार्यक्रमात रंग भरला. त्यांना मुकुंद गोरे यांनी हार्मोनियमवर, संतोष S कुलकर्णी यांनी तबल्यावर आणि गुरुराज राव यांनी तालवाद्यावर साथ दिली. जितो विंग तर्फे संगणक साक्षरता या विषयावर व्याख्यान. जितो लेडीज विंग तर्फे आशियाना उपक्रमांतर्गत दत्तक शाळा क्रमांक 26 विश्वेश्वरय्या नगर, सदाशिवनगर येथे संगणक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संगणक साक्षरता यावर व्याख्यान देण्यात आले. याचा 87 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. नमोकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे मनोज संचेती व प्रवीण समसुखा यांच्या हस्ते तसेच चॅप्टर चेअरमन वीर धवल उपाध्ये, BEO लीलावती यांच्या उपस्थितीत फीत कापण्यात आली. चेअरपर्सन माया जैन यांनी स्वागत केले. स्वाती उपाध्ये यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला. शाळा समन्वयक सुनीता संचेती व वैशाली उपाध्ये यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रशिक्षक स्नेहा पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ममता जैन यांनी आभार मानले. बाचीत 8 जुगाऱ्यांना अटक. बाची येथे जुगार अड्ड्यावर छापा घालून 8 जणांना आज अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 58,600 रुपयांची रोकड जप्त केली आहे. बेळगाव शहर आणि उपनगरात पोलिसांनी ही कारवाई केली. CCB पोलिसांनी केलेल्या कारवाईची नोंद काकती पोलिसात झाली आहे. हरीश तोरपडे, प्रमोद गरडे, विजय तळेकर, आयुब सरजेखान, संतोष दम्मणगी, ज्योतिबा पवार, आसिफ मुल्ला, नागेश वाघोकर अशी अटक केलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. न्यायालयातून पळालेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश. बेळगावातील अनेक पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद असलेला आरोपी अब्दुल गनी शब्बीर शेख हा आज JMFC न्यायालयाच्या आवारातून पोलिसांना हुलकावणी देऊन पळून गेला होता. मात्र अवघ्या 4 तासात सदर आरोपीच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात बागेवाडी पोलिसांना यश आलं आहे. याबाबतची समजलेली माहिती अशी की टिळकवाडी पोलिसांनी अब्दुल गनी शब्बीर शेख याला खटल्याच्या पहिल्या सुनावणीसाठी JMFC न्यायालयात आणले असता तो तिथून पळून गेला. त्यानंतर तो हिरे बागेवाडी येथील मुस्लिम गल्लीमध्ये बसला होता. तेव्हा बागेवाडी पोलीस स्थानकाचे PSI अविनाश यारागोप्पा यांच्या नेतृत्वाखाली शोध सुरू केला. काही तासातच सदर आरोपी पोलिसांच्या हाती लागला. हिंदी प्रचार सभा व हिंदी मैत्री मंचच्या वतीने हिंदी दिन साजरा. हिंदी प्रचार सभा आणि हिंदी मैत्री मंच यांच्या वतीने बुधवार खडेबाजार येथील हिंदी प्रचार सभेच्या सभागृहात विश्व हिंदी दिवस साजरा करण्यात आला. डॉक्टर सोनाली सरनोबत या कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या. उपाध्यक्ष आनंद पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. हिंदी मैत्री मंच तर्फे प्रमुख वक्ता प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा मुदळीयार यांनी हिंदीचे महत्त्व अधोरेखित केले, तर शैला मत्तिकोप यांनी मनोगत व्यक्त केले. किशोर काकडे यांनी हिंदीसह भारतीय भाषांचे महत्त्व सादर केले. नीता पाटील यांनी परिचय करून दिला. श्री BB शिंदे यांनी प्रास्ताविक केले. PD साटम यांनी आभार मानले. भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5,000वर पोहोचली.
कोरोनाचा JN1 प्रकार हा ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब व्हेरियंट आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या देशभरात या नवीन JN1 सब व्हेरियंटचे 312 रुग्ण आढळले आहेत. यामधील सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी 47% प्रकरणी केरळमध्ये आढळल्याने प्रशासन अलर्टवर आहे. आरोग्य मंत्र्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5000वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्णांमध्ये केरळनंतर महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे. पोलीस दलातील रिक्त पदांसाठी 28ला भरती. पोलीस दलातील रिक्त 3064 शस्त्र कॉन्स्टेबल पदासाठी रविवार दिनांक 28 जानेवारीला लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यात पोलीस उपनिरीक्षक पदासह विविध शासकीय खात्यांच्या परीक्षांमध्ये झालेल्या सावळा गोंधळ लक्षात ठेवून या परीक्षेचे नियम देखील कठोर ठेवले जाणार आहेत. बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात सशस्त्र राखीव व जिल्हा शस्त्र राखीव या शस्त्र पोलिसांच्या राखीव दलातील रिक्त कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेत ही परीक्षा होईल. हेल्प फॉर नीडी फाउंडेशनतर्फे आनंद कांबळे यांचा सन्मान. येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन येथील कॅम्प फॉर नीडी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र अंगोळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम लक्ष्मी टेक नक्षत्र कॉलनी येथे सोमवारी झाला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय SC/ST युथ ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष मलेश चौगुले होते. यावेळी बल्लू रायगोड, मलेश हुरुंगे, हिद्राय मैत्री, सुधीर चौगुले, विनोद सोलापुरेश, दुर्गेश मैत्री, महेश कोलकर आदी उपस्थित होते. अयोध्येत कर्नाटक यात्री निवासाची मागणी. राम मंदिर उद्घाटनानंतर कर्नाटकातून अयोध्येला जाण्याची संख्या वाढणार आहे. भविष्यात तिथून तिथे जाणाऱ्यांना राहण्याच्या व्यवस्थेसाठी यात्री निवास बांधण्याची मागणी कर्नाटक सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडे केली आहे. शरयू नदीच्या काठी यात्री निवास निर्माणासाठी 5 एकर जागा मंजूर करावी. त्यासाठी कर्नाटक सरकारतर्फे 10 कोटी रुपये खर्चून यात्री निवास उभारण्यात येईल, असे पत्राद्वारे उत्तर प्रदेश सरकारला कळवण्यात आले आहे. हमी योजनांसाठी समित्या स्थापन करणार. काँग्रेस सरकारने जारी केलेल्या गॅरंटी योजना प्रभावीपणे जारी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. KPCC कार्यालयात जिल्हा व तालुका काँग्रेस समिती अध्यक्ष तसेच जिल्हा पालकमंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्य पातळीवर अध्यक्ष 5 उपाध्यक्ष असतील. अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असेल. उपाध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा दिला जाईल. 31 सदस्य असतील. ते सर्व कार्यकर्ते असतील. 31 जिल्हा पातळीवरील समित्यांवर प्रत्येक एक अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य असणार आहेत. त्या सर्वांना कार्यालयाने मानधन देण्याची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या बैठकीत खासदार आमदारांची वादावादी. लोकसभा निवडणूक तयारीसाठी भाजपने आयोजित केलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री भगवंत खुबा आणि माजी मंत्री प्रभू चव्हाण, शरणू सलगर यांच्यात वादावादी झाली. भाजपच्या कर्नाटक प्रभारी अरुण सिंग आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासमोर हा प्रकार घडला. बिदर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये असे आवाहन काहींनी अरुण सिंग यांना केले. आमदार प्रभू चव्हाण आणि शरणू सलगर यांनीही त्यास पाठिंबा दिला. त्यावेळी मंत्री खुबा संताप झाले. आपल्याला उमेदवारी देऊ नये म्हणून सांगणारे तुम्ही कोण, असा प्रश्न त्यांनी केला. उमेदवारी द्यावी की देऊ नये याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असे ते म्हणाले. त्यावेळी चव्हाण आणि सलगर यांनी खुबा यांच्या विरोधात काही आरोप केले. किरण जाधव यांच्याकडून वाराणसीत महाआरती. बेळगावच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी वाराणसी येथील गंगा घाटात आरती केली. उद्या 12 जानेवारी रोजी किरण जाधव यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने वाराणसी येथील गंगा घाटावर विशेष आरती असून ते वाढदिवसादिवशी बेळगाव शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध नसणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गंगा घाटावरील महाआरती संजय कडोलकर यांच्यासह अन्य देखील उपस्थित होते. गंगा रमेश कड्डेमणी यांचे निधन. बनशंकरी गल्ली, लक्ष्मीनगर, वडगाव येथील रहिवासी गंगा रमेश कड्डेमणी वय 70 यांचे गुरुवार दिनांक 11 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी 8 वाजता रक्षा विसर्जन होणार आहे. उदय काकतकर यांचे निधन. सावरकर रोड, टिळकवाडी येथील रहिवासी उदय गणपतराव काकतकर वय 60 यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई व चुलत भाऊ असा परिवार आहे. मराठा बँकेचे बाळासाहेब काकतकर यांचे ते चुलत बंधू होत. महिला विद्यालय हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न. महिला विद्यालय हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी उद्घाटन समारंभात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष श्री जयदीप सिद्धनावर, महिला मंडळाच्या चेअरपर्सन डॉक्टर सौ शोभा शानभाग तसेच महिला विद्यालय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी पंडित, शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ एन पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला शाळेच्या 4 गटांचे पथसंचलन
संचलन झाले। यानंतर विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले। मुख्याध्यापकांनी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला। त्यानंतर क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले। कुमारी साक्षी रत्नोजी हिच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे आगमन झाले। शालेय विद्यार्थिनींकडून विविध साधनांसह शारीरिक कवायतींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले। यावेळी 6वी 8वीतील विद्यार्थ्यांनी कराटेचे प्रकार अतिशय चांगल्या पद्धतीने करून दाखवले। उद्यापासून सलग 2 दिवस रंगणार मॅटवरील कुस्तीचा बेळगाव केसरी आखाडा। बेळगाव जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने प्रतिवर्षी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जात असते। यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक 13 व रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी प्रथमच गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। बेळगावच्या प्रसिद्ध असलेल्या आनंदवाडी आखाड्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बेळगाव केसरी मॅटवरील सदर स्पर्धा महिला व पुरुष गटात तसेच विविध वजनी गटात आयोजित करण्यात आली आहे। तसेच बाल केसरी बेळगाव, महिला बेळगाव केसरी किताबासाठी होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्यांना चांदीची गदा, रोख रक्कम, प्रमाणपत्र व चषक ही देण्यात येणार आहे। प्रथमच राज्यस्तरीय मॅटवरील महिला आणि पुरुषांच्या विविध गटातील स्पर्धा आयोजित करण्यात आल्यामुळे कुस्ती शौकीनांचे बेळगावात होणाऱ्या बेळगाव केसरी आखाड्याकडे लक्ष लागून राहिले आहे। स्विमर्स क्लबच्या जलतरणपटूंची चमक। सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेतर्फे मालवण येथे आयोजित 13व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी 6 पदके मिळवली। यात 3 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकांचा समावेश आहे। शरण्या कुंभार, साहिल जाधव व वेदांत मिसाळे यांनी सुवर्ण पदक पटकावले। निधी कुलकर्णी हिने रौप्य पदक तर सुमित मुदकेकर व अनिश पै यांनी कांस्य पदक पटकावले। फकीरप्पा याने 4था क्रमांक, श्रीकांत देसाई 5वा, अनन्या पै व समीर मेनसे 6वा आणि पाखी हलगेकर हिने 9वा क्रमांक मिळवला। यशस्वी जलतरणपटूंना उमेश कलगटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंढके, नितीश कुडुसकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभले। स्विमर्स क्लब ॲक्वेरिस क्लबच्या जलतरणपटूंची सुवर्णबाजी, निधी कुलकर्णी, वेदांत मिसाळे यांची विशेष कामगिरी। कोल्हापूर येथे 5 ते 7 जानेवारी दरम्यान झालेल्या स्विमर्स क्लब बेळगावच्या युवा जलतरणपटूंनी दुसऱ्या राष्ट्रीय आमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेत एकूण 38 पदकांची कमाई करत घवघवीत यश संपादन केले आहे। त्यात 16 सुवर्ण, 6 रौप्य आणि 16 कांस्य पदके संपादन केली। या स्पर्धेत खास करून निधी कुलकर्णी आणि वेदांत मिसाळे यांनी वेगवेगळ्या गटात वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवली। सर्व जलतरणपटूंनी जलतरण क्षेत्रात कठोर परिश्रम घेऊन घवघवीत यश संपादन केले। ऑलिम्पिक आकाराच्या सुविधेने सुसज्ज असलेल्या बेळगाव येथील केएलईच्या सुवर्ण JNMC जलतरण तलावात त्यांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे। उमेश कलगटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंढके, नितीश कुडुसकर, गोवर्धन काकतकर आणि इम्रान उचगावकर या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।